कधी कधी मनाला एकच गोष्ट हवी असते, घोंगाटापासून दूर, निसर्गाच्या कुशीत हरवण्याची. आणि मग सुरू होतो एक प्रवास आपल्या जिवलग मित्रांसोबत. रस्त्यावरच्या प्रत्येक वळणावर एक नवा अनुभव शोधत. आणि यासाठी आम्ही निघालो मोरबे डॅमला. शेवटी प्रवास संपतो, पण काही क्षण मनात कायमचे राहतात. जागा बदलतात, रस्ते बदलतात, पण मित्रांसोबतचे हे क्षण सदैव आठवणीत राहतात. आणि मग येतो तो क्षण जिथे सगळं थांबतं आणि निसर्ग बोलायला लागतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या ट्रिपमध्ये आम्ही मित्रांनी केलेली मजा, धमाल आणि अविस्मरणीय क्षण तुम्हालाही नक्कीच आनंद देतील. आमच्यासोबत या सफरीचा प्रत्येक क्षण अनुभवा. नमस्कार, मी अभिजित पाटील आणि तुम्ही पाहताय आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल बी ऑन द राईट. आणि आज आपण एका नवीन प्रवासासाठी निघालो आहे. आपण चाललो आहे कर्जतला मोरबे डॅमवरती. आणि हा अशा प्रकारे आमचा सेटअप लागलेला आहे. मोरबे डॅमला आपण तिथे कॅम्पेनिंग करणार आहे, रात्री थोडीशी मजा मस्ती करणार आहे. आणि मागे तुम्ही बघतच असाल की माझे बरेचसे मित्र आहेत माझ्यासोबत. चला आपण त्यांना इंट्रोड्यूस करू, त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया काय आहे ते. आणि हा असा आहे आमचा गाडींचा सेटअप. एस्कॉर्ना, एरॉक्स 155, KTM 250, रॉयल एनफील्ड मिटिऑर आणि रोनिन. हाँ, चलो अभी अपना अपना इंट्रोडक्शन दो भाई. कौन सी गाड़ी पे जा रहा है, कौन सा गाड़ी है? रोनिन के साथ और मेरे साथ में क्षितिज भाई है. हे क्षितिज भाई आहेत, हे कमलेश भाई बरोबरती पिलियन बसणार आहेत. प्रफुल मिटिऑर आहे माझी, रॉयल एनफील्ड. नेक्स्ट माझी KTM आणि मी जाणार आहे मोरबे डॅमला. सागर भाई, माझा पिलियन आलेला आहे, माझा पिलियन सीट आलेली आहे. ये ना, ये इथे लवकर पहिला. मेरा नाम सागर है और मैं जा रहा हूँ मोरबी डैम. हा माझा पिलियन माझ्या पाठी बसणार आहे. रवी अर्ध नाही आदवडे व्हेरी गुड. आणि मी नवीन एडिशन आहे या ग्रुप मध्ये आणि मी बेनीच्या मागे बसणार आहे. अँड युअर नेम? संजीव. संजीव. ओके, संजीव. चला तर मग आपण निघूया आता. आणि लोकेशन वरती जाऊनच मग जी काय मजा मस्ती करणार आहे ती बघूया. एकजुटीनं आजचं मिशन सक्सेसफुल करूया. चला गाड्या काढा. श्री दत्त स्नॅक्सजवळ थांबून आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली. वडापाव आणि चहाचा नाश्ता झाला आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटेला. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. आणि 3 जणांची म्हणजे इंट्रो राहिलेली आपल्या, बाकी सगळे आपल्याला म्हणजे झालेलं आहे इंट्रोडक्शन. तर आपल्याकडे 3 जण नवीन जोडले गेलेले आहेत या प्रवासामध्ये. एक साहिल आहे, आकाश आहे आणि स्वप्नील आहे. तर चला बघूया, एकेकाचा इंट्रो घेऊया आधी. कसं वाटतं तुम्हाला इथे?
सर इथे तुम्हाला येऊन कसा वाटतोय? नाव 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 माझं नाव साहिल करुणकर आहे आणि मी KTM 250 घेऊन आलेलो आहे. स्पोर्ट बाईक ओनली स्पोर्ट बाईक शॉप नेकेड बाईक. आणि कुठे गेला तो दुसरा? हा हाय. हा आहे स्वप्नील सालुंके. सांग जरा तुझ्याविषयी काहीतरी. नाही मॅनेजर नाही. चांगलं सांग काहीतरी. हा मला माहिती आहे तू ब्लॉग टाकणार आहे यार. ब्लॉग मध्ये शिवाय नाही घालू शकत नाही तर हा. असे काय बोलतो अनुभवाचे बोल श्लोक मनाचे श्लोक भरपूर येतात सगळ्यांसाठी जे वडापाव खायला थांबलेले. पण जाऊ दे मी आता काय बोलत मी नाही. नव्हतो आता थांबलेलो. सगळ्यात अगोदर आपण टेंट लावून घेऊया. 10 मिनिटात येतो तिथे. अजून एक कोण राहिलाय? आकाश अजून एक मेंबर आहे. हा लेट आला म्हणून पुढचा कार्यक्रम लेट झाला. लेट नव्हतो आलो. स्वप्नील नाही, बोलला नाही. आरामात ये. ओके ऐकून घेतला बघितलं. आयफोन घेतलास आयफोन ने शूट काय केलं. कमी समजतो. तर आता आम्ही अशा प्रकारे करत आहोत बार्बेक्यू आणि आमच्या दीपेश भाऊनी डिझेल द्यायच्या ऐवजी आम्हाला दिला हे गोडा तेल आणि ते आम्ही टाकलं ह्याच्यामध्ये डिझेल समजून. भावाला खूप चढलेले. आता पनीरला लावणार काय डिझेल? हे आम्हाला वाटलं गोडा तेल आहे आपला डिझेल आहे पण भाऊनी डिझेल समजून टाकला गोडा तेल. या भाऊने बघा हे बेने वरतून पकड ना वरतून आणि हे बेने डिस्को लाईट आणलेली आहे. पेपर घेऊन व्हेज बना रे व्हेज. संजू भाई आता बघू किती टायमाने बार्बेक्यूची पेटवणार शेगडी आणि संजीवनी आग लावलेली लावलेली आहे. संजू फिर से अच्छे कपडा झाला आणला कोणी आता पेपर. अशा खूप प्रयत्नाने हे आमची बार्बेक्यू पेटलेले आहे पण ती फायनल मी पेटवलेली आहे. पेटवलेले आहे. एक्सपर्ट आणि क्षितिज भाई खास सर्वांना सांगून ब्लॅक टी शर्ट बोलून स्वतःनीच व्हाईट टी शर्ट घातलेले आहे. युट्यूब पे डालना है. तर आता आम्ही बनवत आहोत बार्बेक्यू. ये इधर अपन बना रहे हैं अपन सेक रहे हैं मतलब क्या उसको भाज रहे हैं. क्या बोल रहे हैं? आता ऐक अस्मित. ये पोपटी होता है. अभी वो मटका डाला है ना इसके अंदर वो सब चिकन बिकन है इसको जलाएंगे. ओके वो अंदर जो है ना, गरम गरम वो सब. अच्छा पहले से काला हूँ मैं. खाली ये शॉट लेके रख बस. ये डायलॉग सही था ये लेना चाहिए था. ले लिया ना रिकॉर्डिंग कर दी है. फ्रंट चालू किया क्या नहीं ना. आणि आमची पोपटी शिजत आहे. पोपटी शिजत आहे. आता बघू किती वेळ लागेल. आणि सर्वात ग्रुप मधला हरामी कार्टा हा आहे. अरे अस्मित न केळीच्या पाण्यात टाकायला मला. केळी पण आठ लावले साईडला. दादा हाताने काढा तो हे गरम आहे ना एकदम. दादा आता गेलात ना जेवण वगैरे सगळं घेऊन या. चिकन बोल के कबाब दे रहे हो. हाँ तो मला मग काढ. आजच्या गावात मला खायची पण नाही खाणार. दिखा दिखा एक पीस दिखा. एक पीस दिख गया. अरे माल बाहर आ रहा है. असली माल. दुसरा पीस तिसरा चौथा. साहिलने ताव मारला. पलटी मार दो सीधा. गरम आहे रुक ना. गरम आहे ना एकदम फुल जाम भरले त्याला.
मेन पलटिंग शॉटची आपली फडका पाहिजे उचलायला होतोय का? आपल्याकडे फडका आहे का गाडीत कोणाच्या बाहेर असेल तर एक फडका आहे का कोणाकडे थांब फडका बघतोय आप साहिल भाई ना बहुत नाम सुना आपका मैं कसम देखा तो नहीं हूं, लेकिन नाम तो सुन लिया बहुत। ये आदमी ये मेरा वीडियो निकालो अच्छे से वीडियो निकाल 1 मिनिट थांबा 1 मिनिट थांबा रेडी 1 2 3 प्रफुल्ल दादा इन द मिक्स हटो हटो हाथ गाडी काढ ते काढ गरम आहे सांगितलं गरम आहे अजून एक फडका पाहिजे होता इथून पकडा नहीं नहीं हा हे आणि उलटे गेल्यावर ग्रिप भेटते हॅलो हा येतोय नहीं होगा मटका फुटायला भीती वाटते प्रफुल्ल आप उनके बाजू में खड़े रहो प्रफुल्ल काढत होतो पण भीती वाटते तो मटका हे होईल चालू भाऊ थांब भाऊ असं नाही थांब भाऊ ते असं नको काढू थांब मी काढतो ते एक मिनिट ठेव का नाही नको थांबा चप्पल द्या ना 1 मिनिट चपली पकडतोय थांबा काका असं नको प्लेयर आला इसको बोलते अरे बेबी कोण आला गाडी केली ना भावा आलो तो काय काय हिला हे हो नाही गरम नाही मीठ शिजलंय का बघ मीठ लागलंय अरे पहला वो चिकन चेक करो चिकन आपण किधर खाते चेक करेगा अरे चेक करो तुम आ जाओ सर जी आप भी आ जाओ ચાલે एक नंबर जातो નથી અંદર એટલે બાકી આમાં તો વેજ नहीं अटका पड़ा वाला ना હા सेकंड है सिर्फ कौन ही आ रहा है कौन बे गोल काफी छोटे है आ जाओ सब आ जाओ तर अशा प्रकारे आमची पोपटी झालेली आहे आणि हे प्रफुल्लभाई हलवत काढत आहे हलवत अरे जास्त आलो जास्त झालं ते शिजले जास्त ना पण भारी झाले अडकले ते थांब एक मिनिट थोड़ी देर के बाद निकाल प्रभु नाही ते गरम आहे तेच खायला मजा येईल हे घ्या एक काम करा सध्या एवढीच खा जो का गरम करतो तशीच राहू दे हा ते राहू दे आम्हाला हाँ चलेगा आम्ही लागेल तसे काढू हाँ, वो निकाल देगा। एकदा बघू काढू नंतर आम्ही प्रभु रहने दे थोडंच खा नंतर गरम राहू द्या नंतर काढा तुम्ही फक्त मसाल्याचा फक्त त्याला जो मसाला एक नंबर आणि तुम्ही सांगू शकता पोपटी कशी झालेली आहे खूप मस्त मस्त हा? मस्त एकदम बस टकाटक. आणि अशी शिजलेली आहे हो हाँ एकदम मस्त है आणि हे अंडे हे मका आणि हे चिकन शेंगा इकडे सर्वांनी तर आम्ही पार्किंग केलेलं आहे बाईकचे आणि हे आम्ही टेंट इकडे लावलेले आहे बार्बिक्यू वगैरे लावलेलं रात्री कचरा तर सर्व उचललेला आहे राहिलेला आहे ते उचलणार आहोत हे टेंट इकडे लावलेलं आणि हे तुम्हाला व्हिडिओ दाखवलं आमचं आणि रात्री आमच्या तिकडे असे सायलेन्सर एकदम लावलेले झोपताना रात्री झोपलेले तर कोण आहे सकाळी समजा 1-2 तास झोपलेले फ्रेश वगैरे झालेलो आहोत आमचे अभिजित दादा आमचे सिनियर मॅगी करत आहोत भूक खूप लागलेली आहे तर आता बघूया मॅगीची टेस्ट तुम्हाला सांगतो कशी झाली आणि आपल्या सूर्यदादाचं दर्शन पण झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आमची आरती गँग तिकडे फोटोग्राफर करत आहेत उघडे बाबा नंगे बाबा ते बघा इकडे आमचे स्वप्नील सेकंड मॉडेल यांचे फोटोशूट चालू आहे विथ KTM मॅगी
मैगी शेक्स। आओ ना ब्लॉग, अरे ब्लॉग में डाला है ना, मैगी दिखाओ। यम्मी मॅगी. निसर्गाचे हे अद्भुत आणि अविस्मरणीय असे सौंदर्य आम्ही आमच्या ड्रोनमध्ये आठवणींच्या रूपात कॅप्चर केले. आणि मित्रांसोबत घालवलेले हे क्षण आयुष्यभरासाठी आठवणीत राहतील. जर अशा गमतीशीर गोष्टी तुम्ही सुद्धा आपल्या मित्रांसोबत अनुभवल्या असतील तर हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा. वेळ झाली आहे याच व्हिडिओची सांगता करण्याची. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. Ride safe, stay safe.